सोलापूर राज्यात सोलापूर शहरासह 45 शहरांमध्ये दुचाकीस्वारांसह पाठीमागे बसणाऱ्या सहप्रवाशालाही पुन्हा हेल्मेट सक्तीचे आदेश देण्यात आले आहेत। राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग येथे सर्वाधिक अपघात होऊन अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत। त्यामुळे तिथे हेल्मेटची सक्ती आवश्यक आहे, पण महानगरपालिका हद्दीत हेल्मेट बंधनकारक नाही। त्यामुळे सोलापूर शहरात हेल्मेट सक्तीच्या निर्णयाला संभाजी ब्रिगेडच्या वतीने विरोध करण्यात आला आहे। सोलापूर शहरासह राज्यातल्या 45 शहरांमध्ये राज्य शासनाच्या वतीनं दुचाकी स्वारांना हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्याचे आदेश प्राप्त झालेले आहेत। त्यामध्ये दुचाकी स्वार सोबत जो पाठीमागं व्यक्ती बसलेला आहे त्याला सुद्धा हेल्मेट सक्तीचं करण्यात आलेलं आहे। त्या संभाजी ब्रिगेडचा सक्त विरोध असून जर हेल्मेट सक्तीचं केल्यास तर हेल्मेट वागवणं खूप अवघडीचा प्रश्न आहे। कारण जर पालक आपल्या विद्यार्थ्यांना शाळेला सोडायला आणायला नेलात तर तो हेल्मेट ठेवायचं कुठं, ऑफिसमध्ये जर गेलात तर ऑफिसमध्ये ते हेल्मेट ठेवायचं कुठं, असा हा प्रश्न आहे। मुळातच सोलापूर शहरामध्ये जड वाहतुकीस सकाळी 6 ते संध्याकाळी 10 या दरम्यान बंदी घालण्यात आलेली आहे। त्यामुळं शहरामध्ये अपघात होण्याचं प्रमाण अत्यल्प कमी आहे आणि त्या अपघातामुळे मृत्यूदरसुद्धा अत्यंत कमी आहे। मुळातच महानगरपालिका हद्दीमध्ये महाराष्ट्र मोटर अधिकार कायदा 1988 कलम 129 नुसार हेल्मेट सक्ती हे गरजेचं असलं तरी मोटार वाहन अधिकार कायदा 1988 कलम 250 नुसार महानगरपालिका हद्दीमध्ये असं कुठलंच हेल्मेट सक्तीचा नियम नाही आणि तुम्हाला हेल्मेट सक्ती करता येत नाही। त्या नियमाचा आधार घेऊन आम्ही आज जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन सादर केले की सोलापूर शहरामध्ये आगामी काळामध्ये हेल्मेट सक्ती करण्यात येऊ नये। जर केलीच तर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल।